नमस्कार, मी गिरीश कोकण. निसर्ग, संस्कृती आणि चवीचा खजिना. फिश थाली व्हेज आणि नॉनव्हेज. तुम्ही जाणार असाल तर टेम्पो ट्रॅव्हलने जा, तर तुमचा प्रवास सुखकर होईल. आपण ताम्हिणी घाटातून जाणार आहे किहिम बीचला. हा आहे ताटांचा तलाव. किहिम बीच समुद्रकिनारा अंतर जवळपास 184 ते 190 किलोमीटरचा प्रवास आहे. साधारणतः वेळ 4.5 ते 5 तास यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. त्यानंतर तुम्ही पोचला की इथं सर्वप्रथम गोळा खाल्ला. त्यानंतर समुद्रातील सोनेरी वाळू, शंख शिंपले की पहिल्या दिवशी तुम्ही 2 दिवसाचा इथे मुक्काम करू शकता. पहिल्या दिवशी पुणे ते किहिम. सकाळी पुण्यावर निघून दुपारच्या जेवणापूर्वी आरामात किहिम येथे पोचा. चेक इन इथे शक्यतो सकाळी 11 वाजता असते आणि दुसऱ्या दिवशी 12ला आउट असतं. त्यानंतर दुपारचे जेवण घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. संध्याकाळचा वेळ किहिम बीचवर घालवा. येथे तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी फेरफटका मारू शकता, पक्षी निरीक्षण करू शकता किंवा छायाचित्रण फोटोग्राफी करू शकता. रात्रीचा मुक्काम करा. दिवस दुसरा किहिम बीच ते पुणे. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर शांतपणे फेरफटका, मॉर्निंग वॉक मारा, नाश्ता करा आणि चेकआउट करा 12 वाजता. दुपारच्या जेवणानंतर पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू करा. जर वेळ मिळाला तर अलिबाग किहिम येथील बाजारपेठ थोडा वेळ थांबू शकता. आत्ता सकाळी ही 8 वाजण्याची वेळ आहे. त्या आत्ता पाणी कमी आहे समुद्राचं. जवळपास 1 किलोमीटर लांब पाणी आहे. हे पाणी जवळपास 8:30-9 वाजता येतं आणि 11 वाजता फुल भरते. तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर बोटिंग करू शकता. त्यानंतर असे वेगवेगळे बनाना राईड्स आहेत, बंपर राईड्स, असे स्पोर्ट्सचे वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स आहेत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही दाखवला तर इथे तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळून जाईल. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही ना कॉन्टॅक्ट करून जाऊ शकता. शक्यतो सोमवार ते शुक्रवार गेला तर अतिउत्तम, कारण त्यावेळेस गर्दी कमी असते आणि हा बीच जास्त लोकांना माहिती नाही. किहिम बीच अलिबागपासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर आहे. येथील वाळू तुम्ही बघितलं तर काळीसारखी आहे. त्यामुळे तुम्हाला असे जाणवेल की हे एक समुद्र एकदम काळं पाणी आहे. तुम्ही राईट मारू शकता. एक आस्वाद घेऊ शकता याचा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मी दुसऱ्या दिवशी पुन्हा एक नवीन व्हिडिओ टाकत आहे. आणि तुम्हाला हॉटेलविषयी माहिती सांगत असेल किंवा रूम घ्यायच्या असतील तर शक्यतो तुम्ही घरगुती रूम घ्या. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा नक्की वाचेल. क्रिकेटचा आस्वाद. इथं नारळाची झाडं मस्त वाटतं एकदम. किहिम बीच शांत निसर्गरम्य ठिकाण आहे. लोकांची गर्दी इथं फारच कमी असते. संध्याकाळची वेळ. व्हिटॅमिन सी म्हणजे व्हिटॅमिन समुद्रातला. इथे शंख शिंपले भरपूर असतात, त्यामुळे चालताना व्यवस्थित या ठिकाणी आम्ही राहिलो होतो. या ठिकाणी मला आवडल्या गोष्टीमध्ये त्यांनी बेड बनवलेला आहे. तो बांधलेला बेड आहे. त्याच्यावर त्यांनी स्टाईल फरशी लावले. ते बघा, तुम्ही बघू शकता. अरुणोदय बीच रिसॉर्ट आहे. माझा फोटो, त्याच्यानंतर माझ्या मुलाचा फोटो. शेवटी आता पुन्हा एकदा धन्यवाद. लाईक शेअर नक्की करा.